नमस्कार विद्यार्थ्यांनो, आज आपण इयत्ता 6वीचा पाठ द माऊस मर्चंट म्हणजे उंदराचा व्यापारी या शीर्षकाचा हा पाठ बघणार आहोत. वन्स अ रिच मर्चंट वाज स्कॉल्डिंग हिज लेजी सन, आय गिव्ह यू सो मच मनी टू स्टार्ट अ बिझनेस अँड येट यू हॅव नॉट अर्न एनिथिंग. एकदा एक श्रीमंत माणूस त्याच्या मुलाला बोलत होता. तो काय म्हणत होता की मी तुला सर्व काही दिलं, परंतु तू काहीच का करत नाही, तू कुठला व्यवसाय का करत नाही. यू आर गुड फॉर नथिंग, तू काहीच कामाचा नाही. लुक ॲट दिस डेड माऊस, अ कॅपेबल मॅन कॅन स्टार्ट अ बिझनेस इवन विथ समथिंग ॲज युजलेस ॲज धिस. बघ, तू काहीच कामाचा नाही. एखादा चांगला माणूस, एखादा व्यावहारिक माणूस, एखादा कर्तव्यदक्ष माणूस या मेलेल्या उंदरापासून देखील त्याचा व्यवसाय सुरू करू शकतो. या मेलेल्या उंदराला देखील महत्त्व आहे, असा तो श्रीमंत माणूस त्याच्या मुलाला तो बोलत होता. सोमदत्ता हु वॉज अ पुअर ऑर्फन बॉय. सोमदत्ता हा अनाथ मुलगा होता. हर्ड हिज वर्ड्स, सोमदत्ताने हा श्रीमंत माणूस त्याच्या मुलाला बोलतोय हे त्यानं ऐकलं. ही वेंट इन अँड रिक्वेस्टेड द मर्चंट, आणि तो आतमध्ये गेला आणि त्या श्रीमंताला त्याने विनंती केली. काय विनंती केली? प्लीज लेंड मी दिस माऊस ॲज अ कॅपिटल अँड आय विल ट्राय माय लक. कृपया मेलेला उंदीर तुम्ही मला लोन म्हणून द्या आणि मी माझ्या पद्धतीने मी माझं नशीब आजमावतो. कशासाठी? व्यवसाय करण्यासाठी, असा तो सोमदत्ता त्या श्रीमंत माणसाला म्हणायला लागला. द मर्चंट बस्ट आउट लॉफिंग, आणि तो व्यापारी हसायला लागला. बट स्टील ही गेव द माऊस टू सोमदत्ता अँड टूक द रिसिप्ट दॅट सोमदत्ता रोट. त्याच्या मुलाला सहज बोलत होता आणि हे कोणी ऐकलं? या सोमदत्ताने ऐकलं. हा एक अनाथ मुलगा होता आणि मग त्या सोमदत्ताने त्याला विनंती केली की तू मला तुझा तो उंदीर मला तो लोन म्हणून दे, उधार म्हणून दे. आणि तशा पद्धतीची रिसिप्ट, तशा पद्धतीची पावती सोमदत्ताने त्या व्यापाऱ्याला दिली. सोमदत्ता वॉज वॉकिंग डाऊन द स्ट्रीट विथ द डेड माऊस इन हिज हँड वेन अनदर शॉपकीपर कॉल्ड हिम. आणि मग मेलेला उंदीर हातात घेऊन तो दुकानांसमोरून चालला. एका दुकानदाराने त्याला बघितलं. वेन अनदर शॉपकीपर कॉल्ड हिम, एका दुकानदाराने त्याला आवाज दिला. कम हिअर बॉय, इकडे ये मुला. आय नीड द माऊस टू फीड माय कॅट. मला त्या मेलेल्या उंदराची आवश्यकता आहे. कशासाठी? माझ्या मांजरीसाठी. मांजरीला खाण्यासाठी त्या उंदराची आवश्यकता आहे. आय विल गिव्ह यू 2 हँडफुल ऑफ ग्राम फॉर इट. आणि मग तुला मेलेल्या उंदराच्या मोबदल्यामध्ये मी तुला थोडेफार हरभरे देतो. सोमदत्ता ॲक्सेप्टेड द ग्राम, आणि सोमदत्ताने त्या व्यापाऱ्याकडून, त्या दुकानदाराकडून काही हरभरे घेतले. ॲट होम सोमदत्ता रोस्टेड द ग्राम वेल, आणि घरी गेल्यानंतर त्याने त्या हरभऱ्यापासून फुटाणे तयार केले, रोस्ट केले, भाजले. देन ही टूक अ पिचर ऑफ वॉटर अँड स्टूड ॲट द क्रॉस रोड विथ हिज ग्राम अँड द वॉटर. आणि मग त्याने त्या हरभऱ्यापासून फुटाणे तयार केल्यानंतर त्याने एका भांड्यामध्ये पाणी आणि एका भांड्यामध्ये हरभरे घेतले आणि तो रस्त्याच्या कडेने येऊन तो बसला. ही वेटेड फॉर अ लाँग टाईम, आणि मग त्याने बराच वेळ गिरायकांची वाट बघितली. इन द इव्हिनिंग when the laborers were returning from the wood, they saw the boy with roast gram and water. Somdatta offered them the gram and water politely. आणि मग संध्याकाळच्या वेळेत जे मजूर लोक काम करून घरी येत होते, त्या मजुरांनी या सोमदत्ताला बघितलं की एक मुलगा
फुटाणे आणि पाणी घेऊन रस्त्याच्या कडेला बसलेला आहे. सोमदत्ता ऑफर्ड देम द ग्राम अँड वॉटर पोलाइटली, आणि सोमदत्ताने त्यांना अत्यंत नम्रतेने पाणी आणि ते फुटाणे दिले. हे बघा चित्रामध्ये दाखवलेले हा सोमदत्ता या मजुरांना पाणी आणि हरभरे देतोय. या चित्रामध्ये तो हरभऱ्यापासून फुटाणे तयार करतोय. बट वी हॅव नो मनी, 2 स्टिक्स ऑफ वूड इज ऑल वी कॅन गिव्ह. आणि मग त्या मजुरांनी हरभरे आणि पाणी घेतल्यानंतर परंतु त्यांच्याकडे पैसे नव्हते. आणि मग त्या मजुरांनी विचारलं, तर तुला याच्या बदल्यात काय द्यायचं? तर तो सोमदत्ता म्हणाला, तुमच्याकडचे जे काही काठ्या आहे, सरपण आहे, त्या काठ्या तुम्ही मला दिलं तरी चालेल. दॅट इज अ गुड पेमेंट फॉर दिस सिम्पल फेअर. आणि मग त्या मजुरांना असं वाटलं, पैसे द्यायची काही गरज नाही, लाकूड दिलं तरी चालतं, लाकडाच्या मोबदल्यामध्ये आपल्याला हा हरभरे देतो. त्यांना चांगलंच झालं. By accepting 2 sticks from each labor, Somdatta collected a small bundle of sticks. He took the bundle to the market, sold it and bought some more gram with it. आणि मग त्या मजुराकडून त्याने काठ्या घेतल्यानंतर त्या काठ्यांचं, त्या लाकडांचा गठ्ठा बांधला, बंडल बांधलं, ओझं बांधलं आणि ते मार्केटमध्ये घेऊन त्याने त्या काठ्या, ते लाकडं त्याने विकले आणि त्या लाकडांच्या मोबदल्यामध्ये त्याने पुन्हा काही हरभरे विकत घेतले. सोमदत्ता डिड दिस एव्हरी डे. सोमदत्ता दररोज हे काम करायचा. ही बिकेम वेल नोन अमंग द लेबर्स ॲज द नाईस बॉय हू ऑफर्ड टेस्टी ग्राम अँड रिफ्रेशिंग वॉटर जस्ट फॉर अ कपल ऑफ स्टिक्स. आणि मग त्या मजुरांमध्ये हा फेमस झाला, प्रसिद्ध झाला की एक मुलगा रस्त्याच्या कडेला बसतो आणि लाकडाच्या मोबदल्यामध्ये छान गरम गरम हरभरे आणि पाणी पण देतो. मजुरांमध्ये तो फेमस झाला, प्रसिद्ध झाला, त्याचे गिराईक वाढले. मेनी ऑफ देम बिगॅन टू बाय हिज ग्राम एव्हरी डे ऑन देअर वे बॅक फ्रॉम वूड्स. आणि मग भरपूर मजूर काम करून घरी परत येत असताना त्याच्याकडून ते दररोज हरभरे घ्यायचे. Somdatta got several bundles of sticks every day because now he had so many customers. आणि दररोज खूप लाकडांचे बंडल तो आता त्या लेबरकडून घेऊ लागला. त्याचा धंदा वाढला, त्याचा व्यवसाय वाढला, त्याचे कस्टमर देखील वाढले. Once when Somdatta was selling the sticks in the market, he met a potter. आणि एकदा बाजारामध्ये सोमदत्ता ते लाकडं विकत असताना त्याला एक कुंभार भेटला. पॉटर म्हणजे कुंभार. ही नीडेड वूड टू बर्न इन हिज फर्नान्स. आणि मग त्याला देखील लाकडाची गरज असते. कुंभाराची भट्टी तयार करण्यासाठी लाकडाची आवश्यकता असते. इन रिटर्न फॉर द स्टिक्स ही गेव सोमदत्ता पॉट्स फॉर हिज ग्राम अँड फ्यू पिचर्स फॉर द वॉटर. आणि मग त्या सोमदत्ताने त्या कुंभाराला त्याच्या भट्टीसाठी लाकडं दिली आणि त्याच्या बदल्यात त्या कुंभाराने याला पाणी ठेवण्यासाठी आणि हरभऱ्यापासून फुटाणे तयार करण्यासाठी काही भांडे, काही पॉट त्या कुंभाराने या सोमदत्ताला दिले. सोमदत्ता डिड नॉट वेस्ट एनी मनी. आणि सोमदत्ता कुठेच तो जास्तीचा पैसा खर्च करत नव्हता. ही वर्क हार्ड टू सेल द वूड इन द मॉर्निंग अँड द ग्राम इन द इव्हिनिंग. तो दिवसभर खूप काम करायचा, मेहनत करायचा. दिवसभर तो हरभरे विकायचा आणि संध्याकाळी पुन्हा त्या हरभऱ्यांपासून फुटाणे तयार करायचा. वन डे ही हॅड इनफ मनी टू बाय ऑल द वूड फ्रॉम द लेबर्स. आणि एके दिवशी त्याच्याकडं भरपूर पैसा आला. ही सोल्ड इट ॲट गुड प्राईस इन द मार्केट
आफ्टर सम टाइम ही इवन सेट अप हिज ओन शॉप इन द मार्केट. बघा, दररोज असा व्यवसाय करून करून दररोज 2 काठ्या, दररोज 2 बंडलांची संख्या वाढली, ग्राहक वाढले, मजुरांचा विश्वास वाढला आणि असं करता करता त्याच्याकडे भरपूर पैसा आला आणि त्याने त्या बाजारपेठेमध्ये एक दुकान विकत घेतलं. सगळे जे काही लाकडं होते, जे काही बंडलं होते, त्याने ते विकले आणि त्या बाजारपेठेमध्ये त्याने एक स्वतःचं दुकान विकत घेतलं. हे बघा दाखवलेलं आहे त्याचं स्वतःचं दुकान. ही वॉज ऑलवेज पोलाइट टू हिज कस्टमर्स. आणि तो त्याच्या ग्राहकांसोबत अत्यंत नम्रतेने बोलत होता, त्यांच्यासोबत नम्रतेने वागत होता. सम ऑफ देम पेड हिम कॅश वाईल अदर पेड हिम इन काइंड. काही लोक कॅश पैसे द्यायचे, काही लोकांकडे जे असेल ते तो सोमदत्ता घ्यायचा आणि त्याच्या बदल्यामध्ये हा त्यांना फुटाणे द्यायचा. दे गेव हिम वॉट एव्हर आर्टिकल्स दे कुड ऑफर. जे लोक घेतील तो ते सोमदत्ता स्वीकारायचा. सोमदत्ता ऑलवेज फाउंड सम वे टू सेलिंग द आर्टिकल्स टू दोज हू नीडेड देम. आणि मग सोमदत्ता नेहमी त्याचा व्यवसाय कशा पद्धतीनं वाढेल यासाठी तो नेहमी प्रयत्न करायचा. आणि आफ्टर फ्यू इयर्स सोमदत्ता बिकम अ वेल्दी मर्चंट इन द टाउन. काही वर्षानंतरच सोमदत्ता त्या शहरामधील अत्यंत श्रीमंत व्यापारी झाला. वन डे ही आस्क्ड द गोल्डस्मिथ टू मेक हिम अ स्मॉल गोल्डन माऊस. गोल्डस्मिथ म्हणजे सोनार. एके दिवशी तो त्या सोनाराकडे गेला आणि सोनाराला म्हणाला की तू आता मला सोन्याचा उंदीर बनवून दे. गोल्डन माऊस म्हणजे सोन्याचा उंदीर. ही टूक द माऊस टू द रिच मर्चंट. आणि तो सोन्याचा उंदीर तयार करून तो त्या व्यापाऱ्याकडे गेला. सुरुवातीला मेलेला उंदीर ज्या व्यापाऱ्याकडून घेतलेला होता त्या व्यापाऱ्याकडं हा सोमदत्ता सोन्याचा उंदीर घेऊन गेला. आय हॅड बॉरोड अ डेड माऊस फ्रॉम यू ॲज कॅपिटल मेनी इयर्स ॲगो. बघा, मग तो सांगू काय लागला की खूप वर्षापूर्वी एक मेलेला उंदीर एक भांडवल म्हणून मी तुमच्याकडून घेतला होता. टुडे आय हॅव कम टू रिटर्न इट. आणि आज मी त्यावेळेस माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी तुम्हाला त्या मेलेल्या उंदराच्या मोबदल्यामध्ये काही देऊ शकलो नाही, परंतु आज माझ्याकडे पैसे आहे. उंदराचा जो काही मोबदला आहे तो देण्यासाठी मी आज आलेलो आहे. प्लीज ॲक्सेप्ट दिस गोल्डन माऊस. कृपया हा सोन्याचा उंदीर तुम्ही स्वीकार करा. बघा, या चित्रामध्ये दाखवलेले आहे सोमदत्ता त्या सोनाराकडे गेला आणि सोन्याचा उंदीर त्याने तयार केला आणि मग तो पुन्हा या श्रीमंत माणसाकडे गेला, अगोदर जो गेला होता त्या श्रीमंत माणसाकडे, आणि त्याला तो म्हणू लागला की फार वर्षापूर्वी मी मेलेला उंदीर तुमच्याकडून घेतला होता, त्यावेळेस माझ्याकडे काही पैसे नव्हते, आता हे त्याच्या बदल्यात सोन्याचं उंदीर घ्या. द रिच मर्चंट वॉज ग्रेटली सरप्राईज. त्या श्रीमंत व्यापाऱ्याला खूप आश्चर्य झालं. He was so impressed with Somdatta's business skill that he gave him his own daughter in marriage. आणि तो इतका प्रभावित झाला सोमदत्ताच्या व्यवसायाच्या जे काही स्किल होतं, कौशल्य होतं, सोमदत्ताला व्यवसाय करण्याचं जे काही कौशल्य होतं त्याच्यावर तो प्रभावित झाला आणि त्याने त्याच्या स्वतःची मुलगी त्या सोमदत्ताला पत्नी म्हणून दिली. Thus Somdatta, who was a poor orphan boy, earned money and respect due to his intelligence, hard work and politeness. जरी सोमदत्ता गरीब आणि अनाथ मुलगा होता, परंतु त्याने त्याच्या कर्तव्याच्या जोरावर, कामाच्या जोरावर, कष्टाच्या जोरावर, मेहनतीच्या जोरावर तो मोठा झाला, श्रीमंत झाला. It is not known whether the rich man's son learned any of the skills from the Somdatta. आणि असं काही आठवत नाही किंवा जाणवत नाही की सोमदत्ताचा चांगला व्यवसाय बघून श्रीमंताचा मुलगा सुधारला असेल किंवा त्याने त्याच्या व्यवसायामध्ये प्रगती केलेली असेल. धन्यवाद.